नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे DS डिजिटल क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहेत. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरती 100 प्रश्न उत्तरे. तर चला सुरुवात करूया. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे किती आहे? तर महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर एवढी आहे. 800 किलोमीटर एवढी महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी आहे. महाराष्ट्राची दक्षिण-उत्तर लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? तर महाराष्ट्राची दक्षिण-उत्तर लांबी ही 700 किलोमीटर एवढी आहे. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी राज्यात एकूण किती जिल्हे होते? तर महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी राज्यात एकूण 26 जिल्हे होते. सध्या महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? तर सध्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. तर 1 ऑगस्ट 2014 रोजी निर्माण झालेला महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा म्हणजे 36वा निर्माण झालेला जिल्हा हा पालघर जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती प्रमुख पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा ही प्रमुख पर्वतरांग आहे. भामरागड, चिरोली व गायखुरी टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवर आहेत? तर भामरागड, चिरोली व गायखुरी टेकड्या महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर आहेत. महाराष्ट्राच्या अतिदक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? तर तेरेखोल ही नदी महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून वाहते. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वताला दुसऱ्या पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे आहे. कळसुबाई हे सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हे शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि अकोले तालुके येथे हे शिखर स्थित आहे. सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर साल्हेर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर साल्हेर हे शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये बघायला मिळते. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर शिखराची उंची किती मीटर आहे? तर नाशिक जिल्ह्यातील साल्हेर या शिखराची उंची 1567 मीटर एवढी आहे. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? तर महाबळेश्वर या शिखराची उंची 1438 मीटर एवढी आहे. महाराष्ट्राचे पठार प्रामुख्याने कोणत्या खडकाने बनलेले आहे? तर बेसाल्ट या खडकाने महाराष्ट्राचे पठार बनलेले आहेत. बेसाल्ट खडक हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? तर बेसाल्ट खडक हा अग्निजन्य खडक आहे, म्हणजे व्होल्कॅनिक इरप्शनपासून तयार झालेला हा खडक आहे. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती मीटर दरम्यान आहे? सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती मीटर दरम्यान आहे? तर याची उंची 900 ते 1200 मीटर या दरम्यान आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जर म्हटला गेला तर अहिल्यानगर हा जिल्हा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा जर बघितला आपण तर मुंबई शहर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणून ओळखले जाते? तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला देश किंवा मवाळ या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? तर महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी रिया या प्रकारची आहे. रिया या नावाने ही किनारपट्टी ओळखली जाते. उत्तर कोकणात प्रामुख्याने कोणत्या नद्या आढळतात? तर उत्तर कोकणात प्रामुख्याने वैतरणा आणि उल्हास या नद्या आढळतात. दक्षिण भारतात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची मृदा आढळते, म्हणजे कोणत्या प्रकारची माती आढळते? तर जांभी
ही मृदा कोकणामध्ये आढळले जाते, दक्षिण कोकणामध्ये आढळते. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा जर बघितला तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील जिल्हा हा नंदुरबार जिल्हा आहे. महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार हा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? जर अतिपूर्वेकडील जिल्हा आपण बघितला तर गडचिरोली हा जिल्हा आहे. अजिंठा डोंगररांगा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात पसरलेल्या आहे? तर या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पसरलेल्या आहेत. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात? तर गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात. शंभू महादेव डोंगररांगांमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात? शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात. सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर सातपुडा पर्वतरांगातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जर बघितले तर अस्तंबा हे शिखर सर्वोच्च शिखर मानले जाते. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेच्या कोणत्या टेकड्यांमध्ये आहे? तर गाविलगड टेकड्या यांच्यामध्ये आढळते. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तोरणमाळचे पठार हे नंदुरबार या जिल्ह्यात स्थित आहे. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या गोंदिया या जिल्ह्यात आढळतात. गरमसूर टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गरमसूर टेकड्या महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यात आहेत. गेटवे ऑफ इंडिया कुठे स्थित आहे? गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई येथे स्थित आहे. शेकरू भीमाशंकरची मोठी खार म्हणून ओळखले जाणारा हे महाराष्ट्राचे काय आहेत? म्हणजे हे महाराष्ट्राचे कोणते प्रतीक मानले जाते? तर हे महाराष्ट्राचे राज्य प्राणी म्हणून ओळखले जाते. शेकरू यालाच महाराष्ट्राचे राज्य प्राणी म्हणून ओळखले जाते. हरियाल म्हणजेच हळदवा हा महाराष्ट्राचा कोणते प्रतीक आहे? तर हरियाल हा राज्य पक्षी आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच असेल. जारूळ तामण हे महाराष्ट्राचे काय म्हणून घोषित केले आहे? तर राज्य फूल म्हणून जारूळ हे महाराष्ट्रातील घोषित केलेले आहे. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे आंबा. आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. त्यानंतर कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर कोकणातील सर्वात लांब नदी जर आपण बघितली तर ती आहे उल्हास ही नदी. उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. महाराष्ट्र पठाराची जाडी पूर्व पश्चिम दिशेने कशी होत जाते? तर महाराष्ट्र पठाराची जाडी पूर्व पश्चिम दिशेने कशी होत जाते? तर ती होत जाते कमी होत जाते. कशी होत जाते? कमी होत जाते. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. सर्वात जास्त 8 जिल्हे असणारा महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग कोणता? तर छत्रपती संभाजीनगर हा 8 जिल्हे असणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी 5 जिल्हे आहेत? तर खालीलपैकी नाशिक, पुणे आणि अमरावती या 3 प्रशासकीय विभागांमध्ये प्रत्येकी 5 जिल्हे आहेत. सातमाळा अजिंठा डोंगररांगा कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी करतात? तर सातमाळा अजिंठा डोंगररांगा या तापी व गोदावरी या 2 नद्यांची खोरी वेगळी करतात.
खालीलपैकी कोणत्या नदीला कोकणची गंगा म्हणून ओळखले जाते? तर कोकणची गंगा म्हणून ओळखले जाते शास्त्री या नदीला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध हे लोणार सरोवर आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झालेली आहे? तर ही झालेली आहे उल्कापातामुळे. अंतराळातून झालेल्या उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झालेली आहे. थळघाट कसारा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर थळघाट हा म्हणजेच कसारा घाट हा मुंबई आणि नाशिक या दोन शहरांना जोडतो. बोरघाट म्हणजेच खंडाळा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर मुंबई आणि पुणे या दोन शहरांना बोरघाट हा जोडला जातो. फोंडा घाट खालीलपैकी कुठून कोठे जातो? फोंडा घाट खालीलपैकी कुठून कोठे जातो? तर कोल्हापूर ते पणजी हा घाट जातो. अंबोली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर अंबोली घाट हा बेळगाव व सावंतवाडी म्हणजे बेळगाव ते सावंतवाडी या दोन शहरांना जोडतो. महाबळेश्वरला जाण्यासाठी खालीलपैकी कोणता घाट ओलांडावा लागतो? तर महाबळेश्वरला जाण्यासाठी पसरणी हा घाट ओलांडावा लागतो. पसरणी घाट. कराड आणि चिपळूण यांच्या दरम्यान कोणता घाट आहे? तर कराड आणि चिपळूण यांच्या दरम्यान कुंभारली हा घाट आहे. कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान प्रवास करताना कोणता प्रसिद्ध घाट लागतो? तर कोल्हापूर व रत्नागिरी दरम्यान प्रवास करताना आंबा हा प्रसिद्ध घाट लागतो. नाशिक धुळे दरम्यान कोणता घाट आहे? तर नाशिक आणि धुळे दरम्यान लळिंग हा घाट आहे. जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या काठी वसलेल्या आहेत? तर या बसलेल्या आहेत वाघूर या नदीच्या काठी. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लेणी वेरूळ ही आहे. एलिफंटा लेणी घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात मोडतात? तर एलोविरा लेणी म्हणजे एलिफंटा लेणी घारापुरी लेणी ह्या रायगड या जिल्ह्यामध्ये मोडतात. गोदावरी नदीवरील जायकवाडी पैठण हे महाराष्ट्रातील काय आहे? तर हे सर्वात मोठे धरण आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या जलाशयाला ओळखले जाते नाथसागर या नावाने. कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे म्हटले जाते. शिवसागर. कापड उद्योगामुळे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहेत? तर इचलकरंजी हे शहर प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात संत्र्याच्या उत्पादनासाठी कोणते शहर सर्वात प्रसिद्ध आहे? तर नागपूर हे शहर महाराष्ट्रात संत्र्यांसाठी सर्वात प्रसिद्ध आहेत. केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले यावल हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले यावल हे ठिकाण जळगाव या जिल्ह्यात आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. द्राक्षाच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अग्रगण्य व प्रसिद्ध आहे? तर द्राक्षाच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील नाशिक हा जिल्हा अग्रगण्य व प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तर महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध महाराष्ट्रातील ठिकाण आहे. हापूस आंब्यासाठी महाराष्ट्रातील कोणता प्रादेशिक विभाग सर्वाधिक प्रसिद्ध आहे? तर हापूस आंब्यासाठी कोकण हा प्रदेश, यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन शहर सर्वात प्रसिद्ध आहेत. हे दोन जिल्हे सर्वात प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या ठिकाणी आहे.
पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या ठिकाणी स्थित आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर येथे आपल्याला बघायला मिळते. माळढोक पक्षी अभयारण्य प्रामुख्याने कोणत्या 2 जिल्ह्यात पसरले आहे? तर सोलापूर व अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांत माळढोक पक्षी अभयारण्य आपल्याला पसरलेले दिसते. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. फणसाड अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फणसाड अभयारण्य महाराष्ट्रातील फणसाड अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फणसाड अभयारण्य महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यात आहे. अमरावती या जिल्ह्यात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या 4 जिल्ह्यात पसरला आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. महाराष्ट्रात सर्वाधिक वनांचे प्रमाण, क्षेत्रफळ व टक्केवारी असलेला जिल्हा कोणता? तर हा जिल्हा आहे गडचिरोली. येथे सर्वाधिक वनांचे प्रमाण आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रात सर्वात कमी वनांचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात सर्वात कमी वनांचे वन आपल्याला दिसून येणारा जिल्हा म्हणजे लातूर. कापसाच्या विपुल उत्पादनामुळे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखले जाते. ज्वारींचे कोठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील पहिला अधिकृत पर्यटन जिल्हा कोणता ठरला आहे? तर महाराष्ट्रातील पहिला अधिकृत पर्यटन जिल्हा हा ठरला आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा. महाराष्ट्रातील कापूस संशोधन केंद्र कुठे कार्यरत आहे? तर महाराष्ट्रातील कापूस संशोधन केंद्र हे नागपूर या ठिकाणी कार्यरत आहे. गवत संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे स्थित आहे? तर पालघर या ठिकाणी गवत संशोधन केंद्र महाराष्ट्रात स्थित आहे. नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? तर नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात भाट्टे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? तर श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये आहे. काजू संशोधन केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? तर काजू संशोधन केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. हळद संशोधन केंद्र सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? तर हळद संशोधन केंद्र सांगली जिल्ह्यातील डिग्रज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. केळी संशोधन केंद्र जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किंवा कोणत्या ठिकाणी आहे? तर केळी संशोधन केंद्र यावल या तालुक्यात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा जर म्हणून ओळखला जातो तर तो आहे ठाणे. ठाणे हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. गणपतीच्या अष्टविनायकाची 5 प्रमुख ठिकाणे महाराष्ट्रातील कोणत्या एकाच जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यात महाराष्ट्रातील गणपतीच्या अष्टविनायकाची 5 प्रमुख ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात. तोरणमाळ पठार कोणत्या पर्वतरांगेत मोडते?
तर तोरणमाळ पठार हे सातपुडा या पर्वतरांगेत मोडते. मालेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मालेगावचे पठार हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. औंधचे पठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? औंधचे पठार सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण डेली बेसिसवर असे दररोज आपण 100 प्रश्न MCQमध्ये घेणार आहोत.